अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कोळंबी बिर्याणी। तर त्यासाठी हे मी अर्धा किलो कोळंबी चांगले स्वच्छ चांगले धुवून 2-3 पाण्याने घेतलेले आहेत। हे एक मोठा कांदा मी हा बारीक कापून घेतलेला आहे। हे एक आखी लसणाची कांडी आहे। आले 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 टोमॅटो, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर आणि जिरे, हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे लिंबूचा रस आहे। आपलं सर्व ताटातलं साहित्य आहे ना ते मी मिक्सरमधून बारीक करून घेते। आता यात मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला सोडणार आहे। हा जो आपण मसाला वाटलाय ना तो देखील मी यात सोडणार आहे। धनेपूड 2 चमचे, चवीनुसार मीठ, हळदी अर्धा चमचा आणि हे लाल तिखट 3 चमचे। आता याला मी चांगलं मॅरिनेशन करून घेणार आहे। हे बघा, हे जे लिंबू आहे ना, लिंबूचा रस हा देखील यात मी सोडणार आहे। आता याला मी चांगलं असं मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये 1-2 तास याला मी ठेवणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे चांगलं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। आता ह्याला मी फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवणार आहे। हे पहा, 2 तास झालेले आहे मॅरिनेशन करून आपल्या कोळंबीला। ह्याला मी आता फ्रीजमधनं काढलेले आहे। आता आपण हा कांद्याचा बिरिस्ता करायला घेऊया। इथे आपल्याला हा जो बासमती राईस आहे 20 मिनिटं चांगले भिजत घालून ठेवले होते। आता आपल्या पाण्याला चांगले उकळे आलेले आहे। त्यामध्ये हा मी बासमती तांदूळ घालून ह्याला मी चांगले बॉईल करून घेणार आहे। हे अशा प्रकारे हा सगळा मी बिरिस्ता तयार केलेला आहे। आता या कोळंबीला आपण चांगला 15 ते 20 मिनिटात शिजवून घेऊ। हे बघा, आता आपली कोळंबी ही चांगली शिजलेली आहे। आता आपण याची लहेर लावायला घेऊया। ही भाताची लहेर लावून घेतली। आता यावर आपल्याला बिरिस्ताची एक लहेर लावूया आणि हा सगळा कोळंबी आहे ना तयार केलेली त्याची एक लहेर लावून घेऊया। आता हे पाणी बिरिस्ता, आता हे साजूक तूप सोडले। आता याला मी 5 मिनिटं गॅसच्या मोठ्या फ्लेमवर ठेवणार आहे आणि 20 मिनिटं गॅसच्या छोट्या फ्लेमवर मी याला दम आणून देणार आहे। बिर्याणीला मी कोळशीची झुरी देते, मस्त स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे बिर्याणीला।